कसे आहात तुम्ही सगळे? आय होप बरे असताल. तर एक गंमत झाली आहे माझ्यासोबत. हा आहे माझा मुलगा. नीट बस. आता सध्या 8 वर्षाचा आहे. ओके, 8 वर्षाचा थोडी 7 वर्षाचा 7 पूर्ण झालेत. थांब गं. तर तुम्हाला मला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की मी थोड्या वेळापूर्वी किचनमध्ये म्हणजे जेवल्यानंतरची भांडी घासत होते. जेवणानंतर जी पडतात ती भांडी मी घासत होते. आणि हां, म्हणजे आपलं जीवन एवढं साधं सरळ सोपं होतं. किती म्हणजे आपल्या त्या काळामध्ये मला वाटते 14-15 वर्षातून प्रेम म्हणजे काय हे कळत नव्हतं. प्रेमचा अर्थ किंवा जे काय आहे एकमेकांबद्दल काय आवडणं वाटणं. हा पोरगा म्हणजे आत्ताची डिजिटल मुलं एवढी डिजिटल आहेत. दिसतोय? नीट बस. मी भांडी घासत होते. भांडी घासताना माझ्याकडे आला आणि मी आपली मस्त माझ्या धुंदीमध्ये होते, भांडी घासते. हा आला आणि मला म्हणते, मम्मी नीट बस, मी तुला ना एक सून आणणार आहे. काय आणणार आहे? सून. असंच बोलला. मी तुला एक सून आणणार आहे. दात पडलाय. तोंड बंद कर, खरं बोलते मी आता. मला बोलते, मम्मी मी तुला एक सून आणणार आहे. म्हटलं काय बोलतो तू? तुला सून म्हणजे काय माहिती आहे का? सूनचा अर्थ माहिती आहे का? कुठून ऐकलंस तू हे? थांब ग मायरा. तर मला प्रश्न पडला. तर तो मला बोलतोय की नाही, मी तुला एक सून आणणार आहे तुला मदत करायसाठी. तर मी त्याला पहिलं बोलले की नाही, तू सून हे कुठून ऐकलं, कुठनं तुला म्हणजे असं डोक्यात आलं? तर मला बोलतो ही माझी मुलगी. काय ना पडशील. तर मला बोलतो काय की ते तर गाणं लागतं ना, आईला सून नाही पाहिजे कामवाली. हां, आईला सून नाही पाहिजे कामवाली जे गाणं आहे त्याच्यामधून हे सून हा शब्द ऐकला आहे. तर त्याला म्हटलं ठीक आहे, तिथून ऐकला. पण सून आपण काय काम करायला आणतो घरामध्ये? मी पण सून आहे, तुझ्या पप्पाची बायको, तुझ्या आजीची सून. मग मला काय काम करायला आणलंय? मला भांडी घासताना त्याला असं वाटलं की मम्मी मी तुझ्यासाठी सून आणणार, ठीक आहे, ती तुला मदत करेल. मग सून काय आपण कामं करायला आणतो का? नाही. तर त्याला मी व्यवस्थित समजून सांगितलं की सून काय आपण काम करायला आणत नाही, ती आपल्याला साथ द्यायला येते, प्रेम द्यायला येते, तुझ्यासाठी येते ती. तर असं समजायचं नाही की सून काम करायला येते, सून काय नोकर नसते. पण तरी सुद्धा परत माझ्या डोक्यात प्रश्न पडला की तू असं का बोललास? तुझ्या डोक्यात काय आलं? कोण मुलगी बघितलीस का तू? कशावरून असं बोललास? तर मला बोलतोय, आज बघा मराठी भाषा गौरव दिन होता. आज त्याच्या शाळेमध्ये मस्तपैकी तयार होऊन तो गेला होता. तर मला बोलतोय, तू बघितली नाहीस का एक मुलगी, तिला मी घरी आणणार आहे, आपल्याच घरी आणणार मोठी झाल्यानंतर. मी चांगला इकडे पळून का गेला? सकाळ पळून गेला इकडे. तो मी मोठा झाल्यावर मी त्या मुलीला आणणार आहे. म्हटलं तू मोठा झाल्यावर कशाला? मला ते आपल्या घरामध्ये आणणार मी स्वतःचं घर घेतल्यावर. बाबा एवढीशी पोरं मुलीला घरी आणायचं बोलतात. आमच्या लाईफमध्ये आम्ही असं करू शकलो नाही आहे. ठीक आहे, मी त्याला समजून सांगितलं आहे मगाशी. पण आम्ही व्हिडिओ आठवण म्हणून बनवते की एवढूशा वयात 8 वर्षाचा असताना ह्याला पहिल्यांदा 7-8 वर्षाचा पहिल्यांदा ही अशी गोष्ट सुचली आहे की मम्मी मी सून आणणार आणि मी मोठा झाल्यावर ती मुलगी घरी आणणार. म्हणजे ती मुलगी म्हणजे कोण? त्याच्या शाळेमधली, त्याच्या वर्गातली नाही, त्याच्या वर्गातली नाही. तो आहे ई वर्गामध्ये. आणि ती मुलगी कुठल्या वर्गात आहे? हां, तर ती मुलगी अ वर्गामध्ये आहे. तिचं नाव पण त्यांनी मला सांगितलंय. तर मला सांगतो कसं, तू बघितली का तिला? ती बघ शाळा सुटल्यानंतर लाईनीमध्ये उभी होती, पिस्ता कलरची साडी घातलेली, नाकात कानातलं घातलेलं, नाकात कानातलं नाही, नाकात नथ असेल तर पिस्ता कलरची साडी घातलेली, तिने पाठी गजरा घातलेला. म्हणजे ह्याचं निरीक्षण किती त्या मुलीवरती. हा आहे ई वर्गामधला. आणि तो लक्ष किती देतो? कितवीला आहे? पहिलीला. पहिलीला म्हणजे किती लहान आहे, एवढूशा वयामध्ये. हां, इमोशन्स. ठीक आहे. तर तिने गजरा घातला होता, तिने पिस्ता कलरची साडी घातलेली. तू तिला बघितलीस का मम्मा? नंतर मग काय, मी म्हटलं तू तिच्या वर्गात जातो? हां जातो, टीचर जातात तेव्हा जातो. म्हणजे ह्याच्या डोक्यात भरपूर पुढचा प्लॅन आहे. मला म्हणतो तिलाच मी मोठी झाल्यावर घेऊन येणार. आता त्याला हेही माहिती नाही की तू काय बोलतोय, मम्मी सांगू नको ना तिचं की ही किती मोठी गोष्ट आहे त्याच्या आयुष्यात. पहिल्यांदा
ठीक आहे, मी त्याला समजेल ह्या गोष्टी चांगल्या नसतात. म्हणजे आपलं मायरा आता सध्या आपलं भविष्य घडवणं, चांगल्या गोष्टी करणं, तिचं नाव नको सांगू ना. ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. ह्या सगळ्या आणि ह्या बाकीच्या गोष्टी आहेत. पण तो कुठल्या तरी मुलीला आयुष्यात घरी आणणार हे खूप वेगळं आहे. मला ऐकून एकतर पहिलं राग पण आला, नंतर भारी पण वाटलं की ठीक आहे बाबा, आपण त्यांचे फ्रेंड्स होणं पण गरजेचं आहे. आपण जर नाही झालो तर ते आपल्याला अशा बारीक सारीक गोष्टी सांगणार नाही. त्याच्या डोक्यात अशा टूप पेटतात. अगं मम्मी पण तिचं नाव म्हणजे नको सांगू मी ना. एक 17व्या-18व्या वर्षी ठरवलं की माझ्या आयुष्यात मी कोणाच्या घरी जाणार किंवा कोण माझ्या घरी येणार. थांब ना, मम्मा बोलते ना. ह्यांनी पहिलीला असताना ह्यांनी पहिलीला असताना ठरवलं की त्या मुलीनं मी त्याच मुलीला घरी आणणार. मम्मा मी चांगला शिकून मोठा होणार, त्या मुलीला घरी आणणार. म्हणून मी हा व्हिडिओ बनवते की पुढे जाऊन त्यांनी हा व्हिडिओ बघावा की त्याच्या आयुष्यात त्याला एका मुलीसाठी असं वाटलं होतं, असा विचार केला होता. म्हणून एक आठवण म्हणून हा व्हिडिओ काढला. तुला माहितीये तिचं नाव? तिचं नाव आहे अनामिका. आता स्पेशली जेव्हा मी परत शाळेत कधी जाईल ना, तिला बघणार आहे मी. माझ्या मुलांनी पहिलीला असताना हा डोक्यात उद्योग आणलेला आहे. ठीक आहे, पण नाही ऑडियन्स ही खोटं बोलते. खोटं नाही बोलत. हा मगाशी भांडी घासताना असाच बोलला, पण त्यावेळेस प्रूफ म्हणून फोन काय चालू नव्हता. मी भांडी घासत होते, पाण्याचा आवाज, सगळं काम चालू असताना काय ते रेकॉर्डिंग मी हातातलं काम ठेवून करणार नव्हते. पण ते ऐकून ते झाल्यानंतर मी लगेच हे त्याचं बोलणं पुन्हा मी बोलून रेकॉर्ड केले, कारण की हा उद्या पलटी मारणार, मला माहिती आहे त्याचे पप्पा आल्यानंतर. म्हणून आता मी सगळं हे रेकॉर्ड केलं आहे. मोठा होईल तेव्हा नाही, पप्पाला नाही दाखवणार. मोठा होशील तेव्हा आवर्जून बघ तू ही गोष्ट. तसा तो अभ्यासात एक नंबर हुशार आहे. त्याची टीचर पण खूप आवडीने सांगते की एकदम व्यवस्थित आहे अभ्यासाच्या बाबतीत. अभ्यासावर वगैरे लक्ष आहे त्याचं. आम्ही उद्योगपती. मी कोण आहे? मी तुझी कोण आहे? असं म्हणतात बाळा मम्माला. बरं ठीक आहे, ठीक आहे बाळा. या अशा सगळ्या गोष्टी आहेत का नाही, लहानपणी असं काही डोक्यात घ्यायचं नसतं. ओके. आणि म्हणतोय काय, ती माझी बहीण आहे, मी मोठी झालो तिला बहीण म्हणून आणणार आहे, बहीण म्हणून आणणार आहे. मायरासारखीच माझी बहीण आहे ती. म्हणजे त्याला हेही कळत नाही आहे की नेमकं त्याला काय वाटलंय तिच्याबद्दल वगैरे. हां, सांगताना तर लय भारी सांगत होता तोंड करून. तिने गजरा घातलेला, तिने साडी घातलेली, ती छान दिसत होती. हे बघा हे आमचे उद्योगपती. पण प्रेम नाही करत बाबा मी. यांना बघा, तर आमचा काळ असा होता की आम्ही आमच्या आईवडिलांना घाबरायचो. म्हणजे काही त्यांनी सांगायला बोलायला लागायची गरज नाही, फक्त डोळ्यांनी बघितलं की आमची हवा टाईट. तर त्यांना काय सांगायचं आहे हे आम्हाला कळत होतं. एकदम साधं सरळ आयुष्य होतं. ही आत्ताची डिजिटल मुलं जे बघतात ते शिकतात ते. आता काही गोष्टी फोनमध्ये पण असतात, टी व्हीमध्ये पण असतात. टी व्ही लागली की टी व्हीला ॲड पण एकदम भयानक लागतात. जे गरजेचं नाही ते ॲड दाखवल्या जातात. दुसरी गोष्ट, फोन, इंस्टाग्राम, यूट्यूब हे काही पण हातामध्ये असेल तर त्याच्यामध्ये पण अशा विचित्र प्रकार दाखवतात की लहान मुलं पटकन त्यांच्या मेंदूमध्ये वाईट गोष्टी लगेच जातात. लहान मुलं काय, मोठे माणसं पण. तर हे सगळं पण वाईट नाही बाबा. त्या मुलीचं नाही बोलत. म्हणजे आपल्या मुलांवरती पण ह्या ज्या गोष्टी घडतात ते सगळं काय आई वडील असे वाईट वळण लावत नसतात. थांब ना, आई वडील त्यांच्यासमोर नाही, आई वडील काय अशा वाईट गोष्टी शिकवत नसतात. त्यांच्यासमोर असं काय वाईट होत नसतं. म्हणजे पण हे सगळ्या गोष्टी हे लोक बाहेरून शिकत असतात बघण्यातून. म्हणजे आत्ताचं जे आहे जीवन ते एवढं डेंजर चालले आहे की हे छोटे छोटे लहान मुलं अट्रॅक्ट होत आहे. म्हणून आपल्या मुलांना प्रेमाने समजून सांगणं गरजेचं आहे.
कारण की ह्या आत्ताच्या मुलांना आपण कंट्रोल नाही करू शकत, त्यांना कंट्रोल केलेलं आवडत सुद्धा नाही. जेवढं तुम्ही मग प्रेमाने तू वर्गात सांगता, बघितलंच का नाही? हा ह्याचं बघा वेगळं, जेवढं प्रेमाने समजून सांगता व्हाईट कलरच्या तेवढेच सदरावरती ते एक मुलगी होती तिच्या बाजूला. लवकर कॅच करतील. आपण जसं आपले आई वडील रागात सांगायचे, मारायचे, आत्ताच्या मुलांना तसं केलं तर त्यांच्या डोक्यावरती वेगळाच परिणाम होत आहे. मोठं घे बघा कसा अवतार केलाय खेळून. ठीक आहे. ठीक आहे मग चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आमच्या चिंटुकल्यासाठी स्पेशल बनवला आहे की उद्योगपती काय उद्योग करून आले. आज मराठी भाषा गौरव दिन आणि बघत होता तिला जाऊन ती साडी घालून आली, काय करून आली. भांडी घासताना येऊन बोला मस्त, मम्मी मी तुला एक सून आणणार आहे, सून आणणार आहे. ओके संचित काय बोलली मम्मा? ठीक आहे चला, यांची भांडणं चालू झाली, आता ही भांडणं सोडून बाय 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 करा, बाय बाय.